सोलापुरात तब्बल 20 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या दंगल आणि दगडफेक प्रकरणात 9 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 30 एप्रिल 2006 रोजी साखरपेठ परिसरात शिवजयंती मिरवणूक आणि सामुदायिक विवाह मिरवणुकीदरम्यान वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना घडली होती. फिर्यादीच्या घरावर दगडफेक, घरात घुसून मारहाण आणि तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुबेर कुरेशी, असलम रामपुरे, इरफान बागवान, एजाज लोकापल्ली, इर्शाद निचाळकर, मैनुद्दीन बनकर, अजिमुद्दीन शेख, पाकिजा चौधरी आणि अब्बास अंडीवाले यांच्यासह इतरांवर आरोपपत्र दाखल झाले होते. या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग दीपक कंखरे यांनी उपलब्ध पुरावे अपुरे असल्याचे नमूद करत सर्व 9 आरोपींना 12 जून 2026 रोजी निर्दोष मुक्त केले आहे. आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे, ॲडव्होकेट NN भडंगे, ॲडव्होकेट रवी हेडगे, ॲडव्होकेट जेबा सय्यद आणि वसीम अक्रम शेख यांनी बाजू मांडली. 20 वर्षांनंतर या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल लागला आहे. 20 वर्षापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यातून 9 आरोपींची निर्दोष मुक्तता. यात थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 30/4/2006 रोजी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून ती तिच्या राहते घरासमोर म्हणजे साखरपेठ येथे तिच्या घरासमोर ती त्यांच्या समाजाची सामुदायिक विवाहाची मिरवणूक जात असताना तसेच शिवजयंतीची मिरवणूक जात असताना 2 गटामध्ये दगडफेक होऊन त्यांच्या घराजवळ 30 ते 40 मुस्लिम तरुण येऊन त्यांच्या घराचे दार तोडून घराच्या आत घुसून घरातील सामानाची तोडफोड व नुकसान केले होते. तसेच त्यांच्या फिर्यादीच्या मुलीला मारहाण केली होती. तसेच काही 10 ते 15 लोक येऊन आजूबाजूच्या लोकांचे सुद्धा सामानाचे नुकसान तसेच घरामध्ये घुसून घराची तोडफोड केली होती. त्यामुळे यातील फिर्यादी हिने जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 128/2006 अन्वये भारतीय दंड संहिताचे कलम 143, 147, 148, 336, 337, 427, 452, 504 सह कलम 149 व मुंबई पोलीस कायदा 135 प्रमाणे आरोपी जुबेर कुरेशी, असलम रामपुरे, इरफान बागवान, एजाज लोकापल्ली, इर्शाद निचाळकर, मैनुद्दीन बनकर, अजमुद्दीन शेख, पाकिजा चौधरी, अब्बास अंडीवाले यांच्यासह अन्य लोकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर बरेच आरोपी हे गैरहजर राहत होते. त्यामुळे यातील आरोपींकडून नोव्हेंबर 2025 मध्ये ॲडव्होकेट DN भडंगे यांच्यामार्फत वकीलपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये जे हजर आरोपी आहेत त्यांचे स्वतंत्र चार्जशीट करण्यात येऊन सदरचा खटला चालवण्यात यावा असा अर्ज देण्यात आला होता व सदरचा अर्ज मेहरबान कोर्टाने मंजूर केला होता. त्यामध्ये आरोपीच्या वतीने आरोपींनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही असा बचाव व युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला होता. त्यामध्ये आज दिनांक 12/6/2026 रोजी मेहरबान ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 श्रीयुत दीपक कंखरे साहेब यांनी सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. यात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे, ॲडव्होकेट NN भडंगे, ॲडव्होकेट रवी हेगडे, ॲडव्होकेट जेबा सय्यद तसेच वसीम अक्रम शेख यांनी काम पाहिले.